दरम्यान कॅशचं गोदाम ठाकरेंकडे असणार. शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंना हा पलटवार केलाय. कोरोना काळामध्ये पैसे लाटलेल्यांचे गोदाम असणार. अटक झालेला सूरज चव्हाण ठाकरेंचाच माणूस आहे असं देखील वक्तव्य नरेश म्हस्केंनी केलं. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर देखील सडकून टीका केलेली आहे. सीडी घोटाळा, पत्राचाळ घोटाळा, अनेक आपल्या नातेवाईकांचे घोटाळे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे कॅशनी भरलेलं गोडाऊन हे आपल्याकडे असणार. एकनाथ शिंदे साहेबांकडे कशाला असायला पाहिजे? आपली लोक सापडले आहेत, आपली लोक अटक आहे. सूरज चव्हाण ही लोकांसमोर आलेला आहे, कोण या कॅशमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे आपण असे निवडणुका आहेत, लोकांसमोर काहीतरी मीडियाला वाक्य मिळावी म्हणून अशा प्रकारचे आरोप करतात. लोकांचा विश्वास आहे. चोराच्या उलट्या बोंबा अशी परिस्थिती संजय राऊत या भुंकणाऱ्या प्राण्याची झालेली आहे. खिचडी घोटाळा असेल, पत्राचाळ घोटाळा असेल, त्या घोटाळ्यातील रक्कम यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या बँक अकाउंटवर गेलेली आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती संजय राऊत यांच्यावर आलेली आहे.